हॅलो स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हासाठी आज घेऊन आले नॉन व्हर्बल टू व्हर्बल याचा तिसरा पार्ट। आपण गेले 3 दिवस झालं वेगवेगळ्या प्रकारचे रायटिंग स्किलमधील क्वेश्चन अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल याचा आज तिसरा क्वेश्चन अभ्यासणार आहोत। याही क्वेश्चनचा आन्सर तुम्ही माझ्यासोबत लिहिणार आहात। चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण या प्रश्नाचा अभ्यास करूया आणि हा प्रश्न कसा असतो आणि उत्तर कसं लिहायचं आणि तुम्हीही माझ्यासोबत हे उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे। चला तर मग मुलांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। ज्या विद्यार्थ्यांनी मागील 2 व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्यांनी ते जरूर पाहावेत। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल, कारण दररोज मी तुम्हा सर्वांसाठी रायटिंग स्किलचे दररोज वेगवेगळे क्वेश्चन घेऊन येत आहे। सो परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण प्रत्येक प्रश्न हा 5-5 मार्कांचा आहे। चला तर मग आज समजावून घेऊया नॉन व्हर्बल टू व्हर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामधील हा एक बीट याचा तिसरा क्वेश्चन। तर पहा, इथे आपल्याला दिलेला आहे टाइप्स ऑफ विटॅमिन्स। सी हिअर आपल्याला दिलेले आहे टाइप्स ऑफ विटॅमिन्स। या टाइप्स ऑफ विटॅमिन्स मध्ये पहा, विटॅमिन ए, बी, सी, डी असे विटॅमिन्सचे टाइप्स दिलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला हे विटॅमिन्स कुठून मिळतात ते आपल्याला इथे दाखवलेले आहे। विटॅमिन ए मिल्क, बटर आणि एग पासून मिळतो। विटॅमिन बी हा अशा प्रकारे आपल्याला मीठ आणि एग पासून मिळतो। विटॅमिन सी आपल्याला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल पासून मिळतो। विटॅमिन डी आपल्याला फिश ऑइल आणि सनलाइट पासून मिळतो। त्याच प्रकारे आपल्याला इथे दिलेला आहे रिझल्ट ऑफ लॅक ऑफ विटॅमिन्स, म्हणजे हे विटॅमिन्स आपण जर नाही घेतले आपल्या आहारामध्ये तर आपल्याला काय होतं, तर ते सुद्धा आपल्याला इथे दाखवलेलं आहे। तर हे चारही डिसीज आणि त्यामुळे होणारे त्याचे इफेक्ट सांगितलेले आहेत। सो स्टुडंट्स, आता यावर आपल्याला क्वेश्चन दिलेला होता, पहा, राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स। ओके, क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल। आता यानुसार आपल्याला सोडवायचं आहे। बघा, राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स। मी तुम्हाला इथे काही पॉइंट्स ऑलरेडी अशा पद्धतीने लिहिलेले आहेत। तुम्ही माझ्यासोबत यावर सर्व पॉइंट्स लिहिणार आहात। मी तुम्हाला सांगितलं होतं वही पेन घेऊन बसा आणि मी तुम्हाला इथे हे पॉइंट्स दाखवते आहे, तशाच टाईपचे तुम्ही स्वतः मनाने दुसरे वाक्य बनवा। ओके, बघा, आता मी सुरुवातीला इथं पहिले तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टायटल दिलेला आहे, ते विटॅमिन्स सोर्सेस अँड इफेक्ट्स। टायटलसाठी 1 मार्क असतो, त्यामुळे आपण टायटल लिहून घ्यायचं आहे एकदम सुरुवातीला। त्यानंतर इथे डबल अंडरलाईन करायच्यात। इथे थोडंसं गिचमीड होईल म्हणून मी केलेल्या नाहीत, पण तुम्ही जरूर करा। त्यानंतर सुरुवात केलेली आहे, बघा, मी सांगितल्याप्रमाणे जो काही आपल्याला विषय दिलेला आहे, आता विटॅमिनचा विषय आहे, तर विटॅमिन्सशी संबंधित काही इंट्रोडक्टरी लाईन्स लिहायच्या आहेत। तुम्ही पण असंच करा। चला तर मग मी पहा कशा पद्धतीने लिहिलंय। विटॅमिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स, दे कीप अस स्ट्रॉंग अँड हेल्दी, वी शुड नो द सोर्सेस ऑफ विटॅमिन्स सो दॅट वी कॅन हॅव इट। आता तुम्हाला विटॅमिन्सचे जे काही वाक्य लिहिता येतील तर ते तुम्ही लिहा। चला तर मग काही एखादा मिनिट मी थांबते, तुम्ही तुमचे विटॅमिन्सचे काही इंट्रोडक्टरी सेंटेन्सेस लिहा। सो स्टुडंट्स, तुम्ही तुमचं लिहिणं चालूच ठेवा। आपल्याला इथे 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स करायचे आहेत। तर सुरुवातीला मी इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे 4 लाईन्समध्ये। त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल टाइप्स अँड सोर्सेस ऑफ विटॅमिन्स। हा पॉइंट मी टाकलेला आहे कारण आपल्याला इथे विटॅमिन्सच्या 2 पॅरेग्राफ्समध्ये 2 पॉइंट दिलेले होते, त्यामुळे मी टाइप्स अँड सोर्सेस ऑफ विटॅमिन्स टाकलेला आहे। सो स्टुडंट्स, तुमचे नक्कीच विटॅमिन्सचे इंट्रोडक्शनचे 2-3 वाक्य तयार झाले असतील। तुम्हाला जसे जमतील तशा पद्धतीने हे वाक्य लिहायचे आहेत। लक्षात ठेवा, वाक्याची सुरुवात सब्जेक्टने करा आणि सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट अशा पद्धतीचं वाक्यरचना करा। छोटे छोटे वाक्य लिहा, जेणेकरून की ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होणार नाहीत, कारण माहिती आहे तुम्हाला ग्रामरला 1 मार्क असतो।
वाक्यरचनेत चुका झाल्या, फुल स्टॉप वगैरे सर्व विरामचिन्ह योग्य ठिकाणी द्या, कॅपिटल लेटर्स योग्य ठिकाणी काढा. ते जर नाही काढले तर ग्रामरचा 1 मार्क तुमचा मायनस होऊ शकतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं मला पैकीच्या पैकी मार्क का नाही पडले. ओके, सो पहा आता यानंतर इंट्रोडक्शन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला इथं लिहिलेलं दिसेल टाईप्स अँड सोर्सेस ऑफ विटॅमिन्स. सी हिअर. आता आपण याबद्दल टाईप्स कशा पद्धतीनं आहेत ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे, ते आपण लिहिलेलं आहे. बघा मी इथे लिहिले देअर आर 4 टाईप्स ऑफ विटॅमिन्स A, B, C अँड D. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये दाखवलेलं होतं पहा हे विटॅमिन्स कुठून कुठून मिळतात. ठीक आहे, आता आपल्याला लिहायचं आहे की फ्रॉम मिल्क, बटर अँड एग्स वी गेट विटॅमिन A. एकाच टाईपचे सर्व वाक्य करू शकता किंवा प्रत्येक पॉईंट तुम्ही वेगळ्या अर्थाने बनवू शकता, वेगळ्या सेंटेन्सने, वेगळ्या कन्स्ट्रक्शननी बनवू शकता. सी हिअर मी कशा पद्धतीनं वाक्य लिहिलेलं आहे. तुम्हीही या पद्धतीनं एक एक वाक्य जरूर लिहा. वी गेट विटॅमिन A फ्रॉम मिल्क, बटर अँड एग. विटॅमिन A बद्दल आपण इथे माहिती लिहिली. आता पहा विटॅमिन B. आता मी इथे पॅसिव्हची रचना केली आहे पहा. विटॅमिन B कॅन बी डिराइव्ड फ्रॉम मीट अँड एग्स. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं 5 पैकी 5 मार्क्स पडायला पाहिजे असतील तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कन्स्ट्रक्शन वापरावी लागतात. तर मी म्हणून इथे एक पॅसिव्हचं वाक्य लिहिलेलं आहे. विटॅमिन B कॅन बी डिराइव्ड फ्रॉम मीट अँड एग्स. तुम्हाला डायरेक्ट जर पॅसिव्हचं वाक्य करता येत नसेल तर हेच एका रफ पेजवर अगोदर ॲक्टिव्हचं वाक्य बनवा आणि तेच पुन्हा पॅसिव्ह करून ते वाक्य इथे लिहा. असंही केलं तरी चालेल. त्यानंतर पहा पुढे लिहिलेलं आहे मी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स कॅन बी प्रोव्हाइडेड बाय. आता बायच्या ऐवजी आपण थ्रू लिहू शकतो, योग्य वाक्यरचना होते. म्हणून प्रोव्हाइडेड थ्रू विटॅमिन C. विटॅमिन C मार्फत कशा पद्धतीनं आपल्याला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स मिळतात. विटॅमिन C आपल्याला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समधून मिळतं. सो स्टुडंट्स आता तुम्ही जरूर लिहू शकाल विटॅमिन D. तर पहा या पद्धतीनं तुम्हाला जी सोपी वाक्यरचना वाटेल त्यानुसार विटॅमिन D लिहा. व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला नक्कीच लाईक करा, कारण या पद्धतीनं रायटिंग स्किल तुम्हाला कोणीही समजावून सांगत नाही. जे मी तुम्हाला इथे प्रयत्न करते आहे की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग विद्यार्थी अगदी बिगिनर असो, कच्चा असो किंवा तो अगदी खूप पक्का असो, त्याला वाक्यरचना जर छान येत असतील तर तुम्ही आणखी मोठ्या स्वरूपाच्या आणि चांगल्या भाषेत वाक्यरचना बनवू शकता. मी अतिशय इथे सिंपल सेंटेन्सेस दाखवते आहे, जेणेकरून बोर्डमध्ये पण दिलेलं असतं की यूज सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. त्यामुळे आपण इथे सिंपल आणि शॉर्ट सेंटेन्सेस दिलेले आहेत. तर पहा जसं मी विटॅमिन Dचं लिहिलेलं आहे फिश ऑइल अँड सनलाईट. सी हिअर फिश ऑइल अँड सनलाईट आर रिच इन विटॅमिन D. वेगळं वाक्य लिहिले. मी सांगितलं तुम्हाला काही जर कच्चे स्टुडंट्स असतील, त्यांना जर वाक्यरचना जमत नाही असं वाटत असेल, कॉन्फिडन्स लेस असेल, तर तुम्ही एकाच स्वरूपाचे वाक्य लिहू शकता. जसं मी इथं पहिलं सेंटेन्स लिहिलं होतं वी गेट विटॅमिन A फ्रॉम, तसंच दुसरं लिहा वी गेट विटॅमिन B फ्रॉम, पुन्हा तिसरं लिहा वी गेट विटॅमिन C फ्रॉम. चालेल, कारण त्यालाही मार्क्स पडतातच. फक्त 5 आउट ऑफ 5 पडणार नाहीत, परंतु तुम्हाला 4 पर्यंत मार्क तसेही पडू शकतात. सो आपण विटॅमिन D लिहिलेलं असेल आता तुम्ही, राईट. ओके, सो बघा आता आपल्याला 2 पॅरेग्राफ्स पाडायला सांगितलेत, म्हणून मी इथे 1 लाईन ब्लँक दिलेली आहे, एक लाईन सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर लिहिलेत इफेक्ट्स ऑफ लॅक ऑफ विटॅमिन्स. म्हणजे विटॅमिन्स जर शरीरात नसतील तर त्याचे काय परिणाम होतात याचा आपण आता सेकंड पॅरा बनवणार आहोत. त्यासाठी 1 लाईन ब्लँक सोडणं गरजेचं आहे. 2 पॅरेग्राफ सांगितलेत, 2च्या मध्ये 1 लाईन ब्लँक सोडा. आता इफेक्ट्स ऑफ विटॅमिन्स आपल्याला लिहायचे. इथे आपल्याला दाखवलेलं आहे पहा लॅक ऑफ विटॅमिन्स. विटॅमिन्स नसतील तर काय काय होतं. विटॅमिन A जर नसेल, लॅक ऑफ विटॅमिन A कॉजेस ब्लाइंडनेस. सेम टाईपचे सेंटेन्स लिहू शकता. लॅक ऑफ विटॅमिन A कॉजेस ब्लाइंडनेस. लॅक ऑफ विटॅमिन B कॉजेस डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम. लॅक ऑफ विटॅमिन C कॉजेस स्किन डिसीजेस. लॅक ऑफ विटॅमिन D कॉजेस
बोन डिसीजेस असेही 4 वाक्य लिहिले तर तुम्हाला निश्चित त्याचे मार्क पडतातच. सो स्टुडंट्स, ज्यांना जमत नाही त्यांनी असे सेम सेंटेन्सेस जरूर लिहून पहा. हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर हा क्वेश्चन आणि याचं संपूर्ण आन्सर मी दिलेलं पण लिहा आणि तुम्ही दिलेलं चेकआउट करून घ्या. तुमच्याकडे असणाऱ्या फ्रेंड्सकडून, रिलेटिव्सकडून, पॅरेंट्सकडनं किंवा टीचर्सकडनं कुणाकडनंही तुम्ही लिहिलेलं आन्सर जरूर चेक करून घ्या आणि ते चेक झाल्यानंतर त्यात जर काही मिस्टेक्स असतील तुम्ही लिहिलेल्या उत्तरात तर त्या दुरुस्त करून तेच आन्सर डबल लिहा. म्हणजे तुमचा रायटिंग स्किल नक्कीच सुधारेल. सो बघा, इफेक्ट ऑफ लॅक ऑफ व्हिटॅमिन्स लिहिलेले आहेत मी. लॅक ऑफ 4 विटॅमिन्स मे कॉज मेनी डिसीजेस. लॅक ऑफ व्हिटॅमिन ए मे कॉज ब्लाइंडनेस. त्यासाठी बघा मी आणखी एक सेंटेन्स लिहिलेला आहे, हाऊ डेंजरस इट कुड बी. सो ब्लाइंडनेस जर झालेला असेल तर किती आपल्याला त्याचे वाईट परिणाम सहन करावे लागतील, किती धोकादायक ही गोष्ट असू शकेल. इफ वी डू नॉट हॅव व्हिटॅमिन बी, सेंटेन्स वेगळं केले बघा, इफचं वाक्य टाकले मी. इफ वी डू नॉट हॅव व्हिटॅमिन बी इन अवर मील इट कॉजेस डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टम. अशा पद्धतीनं मी एक इथे इफची रचना टाकलेली आहे. सो अशा पद्धतीनं आन्सरला 5 आउट ऑफ 5 मार्क्स आपल्याला मिळू शकतात. तसंच लॅक ऑफ व्हिटॅमिन सी मे कॉज स्किन डिसीजेस. सो पुन्हा एक सिंपल सेंटेन्स लिहिलेला आहे. याच पद्धतीनं तुम्ही असे वाक्य जरूर लिहा. त्यानंतर पहा, लॅक ऑफ व्हिटॅमिन डी कॉजेस बोन डिसीजेस. ड्यू टू लॅक ऑफ व्हिटॅमिन डी आवर बोन्स मे ब्रेक. इन शॉर्ट, वी शुड हॅव ऑल व्हिटॅमिन्स इन अवर मील. ओके, सो अशा पद्धतीनं आपण याचा शेवटही केलेला आहे. सो स्टुडंट्स, याच पद्धतीनं तुम्हाला आणखीही काही सेंटेन्सेस तुम्ही इथे ॲड करू शकता. तुम्हाला सर्व सेंटेन्स ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आलं असेल मी आन्सर जे लिहिलेलं होतं तर यामध्ये मी तुम्हाला अंडरलाईन केलेल्या दिसतात. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा अंडरलाईन करायच्या आहेत. सुरुवातीच्या आन्सरमध्ये मी तुम्हाला लाईन्स ज्या आहेत तर त्या डॉटेड लाईन्स दाखवलेल्या आहेत. त्यानंतर पहा, इथे खाली मी पूर्ण लाईन दाखवलेल्या आहेत. अशा प्रकारे अंडरलाईन करायचं आहे तुम्हाला. मला इथे मी लिहिलेलं जे भाग आहे तर तो माझा स्केच पेनने लिहिलेला असल्यामुळे तो गिसमिड होईल म्हणून मी डॉटेड लाईन दाखवल्या आहेत. परंतु तुम्ही अशाच पद्धतीनं खाली दाखवल्याप्रमाणे याच पद्धतीनं अंडरलाईन करा, म्हणजे मेन पॉईंट्स तुमचे हायलाईट होतील. आणि अशा पद्धतीनं तुमचं आन्सर जर लिहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स पडतील. कुठल्याही स्वरूपाची रायटिंग स्किलमध्ये अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा प्रत्यक्षात मला विचारू शकता. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक जरूर करा. इट मोटिवेट्स मी, गिव्स मी इन्स्पिरेशन. सो प्लीज लाईक, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हा सर्वांना वेळेवर नोटिफिकेशन्स मिळतील. आणि उद्या पुन्हा आपण भेटूया आणखी एका रायटिंग स्किलमधील पुढच्या प्रकारासोबत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.